ये गांव का नाम क्या है अंकल? युस्तुंग. हाँ, युस्तुंग. युश्चुर. युस्तुंग. 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 युश्चुम. ओके. आता काय झालं यार विचारू नका. पदमवरनं आम्ही आलो. 1 रोड शॉर्टकट आहे आणि हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा लॉंगकट आहे. शॉर्टकटनी काय झालेलं होतं, पूर्णपणे पाणी भरलेलं होतं नाल्यामध्ये. एका वॉटर क्रॉसिंगमध्ये गाडी अडकली, एवढं पाणी भरलेलं होतं. तर तो रस्ता बंद केला. आम्हाला माहिती पण नव्हता तो रोड. आम्ही सरळ इकडनं पुढे गेलो आणि वरती गेलो जवळपास 15 किलोमीटर. वरती 15 किलोमीटर गेल्यावरती आम्हाला एकाने सांगितलं की हा रोड लॉंगकट आहे, 150 किलोमीटर आहे. तुम्ही जर खालून जाताय ना तो काहीतरी 80 किलोमीटरच आहे. आणि वरती शपथ सांगतो कोणच जात नव्हतं. आम्ही पुन्हा इथपर्यंत आलो तर बाकी सगळे 4 व्हीलर 2 व्हीलरवाले पुन्हा आले. त्यांनी सांगितलं की तो रस्ता भरलेला आहे, म्हणजे पाणी वगैरे सगळं भरलेलं आहे. तर हा एकच रोड आहे आता वरती जायला. तर बाईकवाल्यांना पॉसिबल नव्हतं ते, कारण की वाजलेले होते 5:30 की 6 झालेले होते. तर आमच्यासाठी बाईकवाल्यांसाठी अजिबात पॉसिबल नव्हतं. तर हा इकडे एक होमस्टे आहे, म्हणजे एकदम बेसिक आहे, एकदम बेसिक. इकडे आम्हाला एक छप्पर मिळालं राहायसाठी थंडीमध्ये, जेवण मिळालं गरम, आमचं कामच झालं. तर आत्ता जे 2 बायकर लोक होते ते आत्ता गेलेले आहेत वरती. आता आमची पण आम्ही बाईक वगैरे रेडी केली. बाईकचे पण इश्यू काय झालेत माहिती आहे. माझ्या काल बाईकने आहे ना इकडेच फॉल घेतला कुठेतरी उभ्या. तर तिचं एक्सिलेटर बोलते क्लच वायर वगैरे जरा खराब झालेली होती. ते आता पुन्हा सेटिंग केलेली आहे. आता बघूया कुठपर्यंत कशी जाते ती, मला टेन्शन आहे आता. आणि KTMचं आहे ना पेट्रोल लीक होतं आहे. कारण की हे जर तुम्ही बघाल ना इकडे रोड एवढा ऑफ रोड आहे ना, हा तुटलेला आहे. आणि इकडनं पेट्रोल लीक होतं आहे. आता इकडनं 150 किलोमीटर ले सिटी आहे. 150 किलोमीटरसाठी सांगतात की 4-4.5 तास लागतील. बघूया, जायचं तर आहेच. तर जाऊया, चला रस्त्यावरती भेटू. तर हे होतं कालचं जे पण भानगड झालेली होती ती. काल असंच झालेलं होतं. जरासा कॉन्फिडन्स ढासळलाय रे. किती वेळ लागतो यार. एकदा फॉल घेतल्यावरती आहे ना थोडासा कॉन्फिडन्स लूज होतो. हां आलो. हां, हेल्प मिळाली जराशी या टर्नमुळे. जरासा गेन झाला कॉन्फिडन्स. ही राईड पण लक्षात राहील. कामं चालू झाली यांची. काल संडेला सुट्टी होती तर कोणच नव्हतं, मस्त चिल मारत होते रोडवरती. हे आहे काय. आता पुन्हा टॉपला चाललेलो आहोत. म्हणजे काल इथपर्यंत आलेलो होतो, याच्या पुढपर्यंत गेलेलो होतो. जिकडे बर्फ होता, ग्लेशियर वितळलेले नव्हते पण तरी बर्फ होता. मग गाडी तुझी पण तर गाडी चालवतो मी. मग तुझी जळली आहे का आजपर्यंत क्लच? मग नाही बोलता 1.5 लाख किलोमीटर तरी चालवली आहे मी अजूनपर्यंत गाडी. हे बघ, हां बस इथपर्यंत आलेलो होतो आपण. बर्फच बर्फ. चला एकदम टॉप वरती बर्फच बर्फ आहे रे. बर्फ वितळत नाहीत अजूनही. म्हणजे हा टेम्परेचर एक 3-4 वगैरे असेल. हा
आणि रात्री अजून हा रात्री मंगेश पक्का मायनस मध्ये असणार हा. आणि आपण चालवणार होतो रात्री माइनस मध्ये. अरे भला वो होमस्टे वाले का जिसने हमें पनाह दी, जिसने हमें गरम गरम खाना दिया. पण नशीब होता तो होमस्टे मिळाला, कारण की पदुम पर्यंत काय नाही. चमक रही है सब. थंड झालं. अरे तोडू काय याला? फोटो काढायचा का मंगेश? हे सकाळी म्हणजे दिवसाच्या टायमाला, उन्हाच्या टायमाला एवढं चांगलं वाटतंय ना, रात्रीच्या वेळेला फाडून टाकत असेल हे सगळ्यांची. हा हा, बर्फात बर्फ. हे वरती आलेलो आहे. काय? अरे हा, हे बघ. नाही इकडे चायला एवढी लोक येऊन गेलेली आहेत रे. काय लिहिलेलं आहे? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. मग किती हजार फूट वरती आहे ते कळायला पाहिजे ना. प्रोजेक्ट नाही, आपला पण एक शिक्का मारायला पाहिजे होता रे इकडे. चल ठीक आहे, आपण फोटो काढूया आपला. अब हा तर तोडायला पाहिजे. हा ना, मी तो वाला तोडणार. इकडे नाही, हा तर भरपूर टॉप आहे म्हणून तर हे बांधलेलं आहे इकडे. कमान कमान. बेंच कडक होता एकदम. फोटो काढूया. पदुम टू ले शॉर्टकट वाला नाही, जरा लॉंग कट वाला. त्या रोडवरचा हा सगळ्यात टॉपचा, हा सगळ्यात टॉप आहे. तिकडे थांबलेलो आहे ते. आता फोटो बिटो काढले, घरी कॉल वगैरे लावले, इकडनं दाखवले सगळ्यांना. बर्फ बघा, एवढा टॉपवरती आलेलो आहोत. आणि आतमधून थोडीशी फाटलेली पण आहे, कारण की पुन्हा 3.5 तास चालवायची आहे गाडी. पण ठीक आहे. इसको तो बोलते हिमालयन ओडिसी, हिमालयन ॲडव्हेंचर. विचार करा, हे आता गरमी चालू झालेली आहे हिमालयामध्ये. हे विंटरमध्ये काय असेल? हा एकही डोंगर चॉकलेटी नाही दिसत, हा सगळा पांढरा दिसतो. सगळा पांढरा. ते नाही सांगू शकत वॉटर क्रॉसिंग वगैरे आहे की नाही ते. इबा आहे थोडीशी. पडल क्रॉसिंग, पडल. मंगेश आराम, आता बर्फ आहे इकडे. हा, ब्लॅक आईस आहे. घसरशील नाही तर. हा हा, वा वा. ब्लॅक आईस. फिरते काय गाडी? फिरते. याला जाऊन देत पहिले. माझी फिरते. माझे शूज पण घसरतात त्याच्यावरून. आई झाली, माझे शूज म्हणजे त्याच्यावरती टिकतच नाही तरी. नाही हे तर बघा, हे तर सगळा ब्लॅक आहे इकडे. आणि त्यामुळे उतरुंडीवरती. मंगेश थोडं थांबलं तर वितळेला, मला असं वाटतंय.
हे इकडनं असं काढतो आणि तिकडे येतो. थांब जरा बघ. हे इकडनं काढतो ना. स्पीड मारते. आईच्या गावात. नाही नशीब बरं झालं नाही गेलो. जाईल का इकडनं? इकडनं जाईल. आणि तुझी गाडी? हां ओके. हां हे तर आपल्या बसची बात नाही आहे काही करून. स्टँड 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 वरती घे. स्टँड 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 वरती घे मंगेश, नाही तर पडशील. दगडी वगैरे काढू. थांब 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 1 सेकंड. ही पण काढू काय दगडी? आई झाली मगच मारी आई. खालूनच काढ ना इकडनं मंगेश. नाही पाय पण घसरत आहेत ना. तुझी गाडी कुठून येणार आहे आता? हा काय वितळतोच आहे. हे बघ ना. हा पूर्ण बर्फ आहे सगळा. हा काय मंगेश? हा बघ गाडी खप करून सरकेल कुठली पण आरामात. मंगेश पडशील तिकडनं. तिकडनं जाऊच नकोस. तिकडनं जर घेऊन गेलास ना गाडीचं चाक फिरणार, गाडी स्लिप, तुझे शूज पण स्लिप. मंगेश नाही एक काम करतो ना, माती टाकू का त्याच्यावरती? जरा जागा करतो. थांब 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 जरा. दोन मिनिटं थांब. इथपर्यंत आण. थांब जरा 2 मिनिटं थांब. इधर मैं डांबर खोदतोय. ह्याच्या कडक बर्फ आहे. अरे जाम जड आहे तो. कुठला? हळूहळू आहे ना. आता आहे ना. तिकडे नाही, इकडे इकडे. राईट 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 मंगेश. आजच्या गावात किती खोदणार रे असे?
खाली आईच्या गावात. अरे इझी होतं रे तसं खोदायला, पण इकडे ऑक्सिजन लेवल कमी आहे. हे कालपासून आहे ना मग डिफिकल्टी सॉलिड येत आहेत. हा मंगेश, मला तरी वाटतं सब झिरो टेम्परेचर आहे, 0 डिग्री आहेच आहे. 12 वाजता वगैरे मंगेशचा निघालो असतो ना, तो पूर्ण वितळलेला असता. आता डोंगराच्या तळाशी काय आहे ते नाही माहिती. हा हे बघ इकडे बघ, इकडे बघ, हे बघ ससा बघ. आबा 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 इकडे मागे हा बघ ससा आहे ना. मी मारला शॉर्टकट, तू ये लॉन्ग कट ने. आता इतना ऑफ रोड किया हुआ है तो ये भी थोड़ा सा कर ले. हाँ असायला पाहिजे यार तिकडे. आता याच्या का आहे ना रोड पुढे. इकडे मी फसलोय. थांबव तू जरा. अरे नाही रे, एकदम खाली आहे रे हा रोड. हाँ बघूया, फिरवून तर नाही आणणार. अभी इतना खर्चा हो ही गया है. तो आ ही जाए थोड़ा सा ऑफ रोड. हाँ हाँ रोड आहे रे तसा. पण काय माहिती आहे, जाम म्हणजे जामच खराब आहे. नाही निघणं मुश्किल आहे भरपूर. मंगेश एकदम खडा उतार आहे, फसली आहे गाडी मातीमध्ये. अरे बापरे. हा मातीमध्ये फसते गाडी, फसली आहे. अरे यार पडली गाडी. अरे कसलं आहे बघ ना यार. अरे मला थोडी ना माहिती आता हे असं आहे. अरे कभी ना कभी तो शुरू करना ही पडेगा ना. नाही इकडे पाय पोचायसारखं होतं पण नाही. कसं उचलूया. ओके तू समोरून फक्त पकड. थांब जरा, थांब थांब थांब. अजून 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 बस. आता थांब थांब. ब्रेक चालू. तू उलटाव उलटाव. बसलं मी बसू. फक्त असं ठेव, अशी ठेव. पकडून ठेव, पकडून ठेव. काही करू सोड आणि पकड. फक्त मला फक्त एकदा बसून दे. हां हां सोड. 2 मिनटं थांब, 2 मिनटं थांब.
जा खच करून. आता तरी ॲडव्हेंचर संपायला पाहिजे. आता नाही होत आहे. आता पूर्ण संपलो मी. पूर्ण वरून खाली आहे. पण यावेळेला आहे ना प्रॉपर गाडी ठेवली मी अशी ही घे. मग दोघांनी मिळून उचलली आणि त्या आणली आहे खाली कशी कशी करून. हे काय झालं, हे काय कामाचंच नाही. म्हणजे माझा नकलगाड थोडासा पण नाही, अजिबात काय कामाचा नाही नकलगाडा. झालं काय? अरे बापरे, हा ट्रेक करतोय यार. वो थार आपका था? बुलेट लगा था वो. ओके, क्या खराब हुआ है क्या? अरे बाप रे. कोई बात नहीं, अभी वो गया है लड़का. हाँ हाँ. होपफुली ही विल कॉल. आप सुबह 2 जल निकले थे वही है क्या? हाँ वही है. और वो ब्लैक आइस मिला? अरे भाई वहाँ पे साइड से जो वो है ना. हाँ, हम लोग ने फोड़ के लाया गाड़ी. मैं और तोड़ा. हाँ हम लोग भी तोड़ के ही लाए वहाँ से. वो आइस है ना पूरा ऐसा पतरा था ना उसका, वो पूरा तोड़ के हम लोग लेके आए. ऊपर गैरेज वाला है क्या बोला? आई डोंट नो, अभी तो यहाँ पर तो है नहीं. सामने आई थिंक फोटो सर पड़ेगा. मैं वहाँ पर रुक जाऊँगा, ठीक है. और वो जब गाड़ी लेके आएगा तब बाइक लेके फिर मैं जाऊँगा ले. कितना टाइम है? ले यहाँ से तो बहुत दूर है. और कितना? वो भी एक अंदाज है. कमाल आहे यार यांची. ट्रेक नाही करत आहे. चलो, गाडीमध्ये आहे ना बसायला जागा नाही, नाही तर ह्याला बसवलं असतं खरं सांगतो. आणि आपलीच फाटून पडलेली. हा अरे हा सिरसिरला या मंगेश फेमस आहे सिरसिरला. हा मग फोटो काढायचाच आहे. सिरसिरला फेमस आहे भरपूर. सिरसिरला आलो आपण. सिरसिरला हा हा हे ऐकलंय हे नाव. बघू इकडनं काय व्ह्यू मिळतोय ते सिरसिरला टॉप वरून. हा जास्ती पुढे नाही जायला, तरी पण गेलेले आहेत तिकडे. आपल्याला तेवढं नाही करायचंय. हे रोड चांगले दिसतात ना. अरे एक नंबरचे फालतू रोड आहेत. Black ice. ब्रिज आहे ना. कसला नेलाय बघ ना हा रोड. विचार काहीतरी आहे काय यांच्याकडे असलं तर ठीक आहे, चांगलं आहे. होमस्टे. अरे वा, यांनी तर गार्डन बनवलेलं आहे. लद्दाख में गार्डन झोन है इकडे. बॉर्न फायर झोन. अंकल चाय और क्या है? खाने के लिए कुछ है क्या? है मैगी मिलेगा? नॉनवेज में कुछ है क्या? नाही एक काम करू, तू काय खाणार आहे? मी तर मॅगी खाईन. तू गावात तुझ्या चांगलं आहे. आता ह्या साहेबांना पण विचारलं इकडच्या ओनरला की लेह इकडनं किती लांब आहे. हा बोलतो 120 किलोमीटर. दर 40 किलोमीटर नंतर आम्ही स्टॉप घेतोय आणि प्रत्येक माणूस बोलतो 120 किलोमीटर 150 किलोमीटर वाढतच चाललेलं आहे डिस्टन्स. बेकार एकदम.
कधी येणार काय माहिती ले. रोड चांगला असेल तर मला नाही टेन्शन. रोड खराब असेल ना तर नंतर टेन्शन. अरे अख्ख्या पदूम पासून इथपर्यंत आहे ना, लेह किती किलोमीटर आहे ते नाही दिलेलं आहे. अरे ऍटलिस्ट ते तरी द्यायला पाहिजे की म्हणजे जो समज जर नवीन माणूस आहे तो बघून पहिलेच बोलेल की नाही 200 किलोमीटर भाई मी नाही जाणार आहे आता. हा ले 106 किलोमीटर, 106 किलोमीटर. अरे बाप रे. पण मंगेश रोड जबरदस्त आहे, टेन्शन नाही काय. हे 2 तासाचं अंतर आहे. याला गर्मीमध्ये उभे राहावं आता. मंगेश हा इकडे लास्ट टाइम मारलेली होती. लडाख पोलीस चेकपोस्ट खालसीला आलो. खालसी तर आता झालेली आहे एंट्री. आता अरे हा कोण आहे स्मार्ट डॅशिंग. अरे मीच आहे सॉरी. Snow-capped mountains of Himalaya. मागे पण कोण नाही, पुढे पण कोण नाही. मंगेश मुरे प्लेन्स आहेत वाटतंय. लांबच्या लांब रोड दिसतो माहिती आहे ना, ते वाले है थे. यहाँ पे अपने को पूर्ण लांबच्या लांब रोड. हा यू हा काय आहे यार. काय झालं. थांब जरा तुला सांगतो. थांब जरा ये पहिले जाऊन येऊया पुढे. थांबूया ना. सरळच्या सरळ रोड आहे हा. दोन्ही साईडनी पठार, सपाट एकदम, आणि मधून काढलेला आहे रोड. ही बघा ग्रीन व्हॅली आली. ले हे आहे हॉल ऑफ फेम. यार मी नाही गेलेलो इकडे, जायला पाहिजे. अरे जाऊन देतात ना, त्याच्या वेळेत तर आहे ते. मंगेश एक काम करूया, राहून दे आपण नंतर आणूया. आता पहिले रूम बघूया. बाहेरच रूम बघूया, म्हणजे नंतर मग आहे ना. इकडे पण मार्केट तर आहे. हा इकडनं घेऊया काहीतरी म्हणजे थंडीचे कपडे. रूम मिळालेली आहे. ले मार्केटच्या बाहेरच घेतलेली आहे. सिटी मार्केटचा पण ले मार्केट मेन नाही. व्ह्यू पाहिजे होता त्यामुळे. आणि मंगेश आणि व्ह्यूमध्ये एवढं काय खास नाही, पण रूम चांगली आहे. मेन गोष्ट इकडे भरपूर बघितलं तर रूममध्ये ना फॅन आणि AC नाही आहे, कारण की ते म्हणतात की संध्याकाळी आहे ना
फट आहे टेम्परेचर होतं. तर व्ह्यूसाठी फक्त हे स्नोकॅप माउंटन्स आहेत या साईडने. ठीक आहे, ॲटलिस्ट सकाळी उठल्यावरती यांचं दर्शन तरी होईल. कारण की यार कल्याण डोंबिवलीमध्ये ते समोरची भिंती बघून आहेत ना, जाम कंटाळा आलेला आहे आता. हे असं हे इकडे ऊन आहे सध्या, त्यामुळे बंदच राहून देत. हे रात्री ओपन होईल. ही ओपन कर ना.